इश्री, चल ना कॉफी प्यायला जाऊया. जान्हवी मी काम करतोय. अरे चल ना. जान्हवी ऐक, माझं काम चाललंय, डिस्टर्ब नको करूस. इश्री, अगं माझं काम चाललंय जान्हवी. इकडे बघ ना, हे कसं दिसतंय? काय श्री, अरे बघ तरी. बरं दिसतंय. बरं आहे. तुला माहितीये, मला गीता कायम म्हणते, जीजूंना ना तुझे केस सगळ्यात जास्त आवडले असतील. हो का रे? कापून टाकणार आहे मी आता केस. कापू? इश्री, ऐक ना, मी ना आज एका दुकानात गेले होते. तिकडे माहितीये तुला, जान्हवी ऐक ना, अगं मी काम करतोय, नको ना डिस्टर्ब करूस मला प्लीज. अगं जान्हवी, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं मी मुद्दामून नाही म्हणाल होते. सतत काहीतरी लागेल असं पटकन बोलून जातोस, तुला लक्षातही येत नाही. आणि आता लागेल असं काय बोललोय मी? तुझ्यातली प्रेयसी गुल झालीये असं म्हणालास ना मला. पण श्री, लग्नाआधी वागायचं तसं तू तरी कुठे रे वागतोस माझ्याशी? सगळंच रुटीन झालंय आपल्यातलं. कंटाळा आलाय का रे तुला माझा? सांग ना. लग्नापूर्वी मला फुलासारखं जपायचं तू. आता माझ्याकडे बघ, माझं ऐक, बोल, हे सांगितल्यानंतरही तसं करत नाहीस तू. अतिपरिचयात अवज्ञा झालंय का रे आपलं? नाही नाही, आय एम सॉरी. तू ते इतकं मनाला लावून घेशील मला. अगं जान्हवी, मी मस्करी करत होतो. ठीक आहे जान्हवी, आपण प्रियकर प्रेयसी असताना नवीन असतो एकमेकांसाठी, एका नव्या नात्याची सुरुवात करत असतो. त्यामुळे ते नवीन नातं आपण एक्सप्लोर करत असतो. त्यामुळे हो, ऑब्व्हियसली जास्त लक्ष दिलं जातं. पण लग्न झाल्यानंतर आपण, लग्न झाल्यावर काय आता ही आहेच, मग कशाला लक्ष द्यायचं असं आहे का? असं अजिबात नाहीये. उलट जान्हवी, अगं नात्यामध्ये एक स्थैर्य येतं, विश्वास वाढतो, जवळीक वाढते, जबाबदाऱ्या वाढतात, एकमेकांसोबत पार पाडायच्या जबाबदाऱ्या वाढतात. कशाला हव्या तशा जबाबदाऱ्या ज्या एकमेकांमधला इंटरेस्टच कमी करतील? एकमेकांना द्यायला आपल्याकडे वेळच नसेल. आणि हे असंच असेल तर पुन्हा अनोळखी होऊया ना आपण. म्हणजे आपण पुन्हा एकदा नव्याने. अगं पुन्हा अनोळखी कसे होणार? नाही माहिती. लुक, आय एम सॉरी. हे बघ, मी नवरा म्हणून तुला थोडंसं गृहीत धरायला लागलो होतो, पण यापुढे असं नाही होणार, प्रॉमिस.
बाय द वे, ही हेअरस्टाईल कुठून शिकलीस? माझी मीच केली आहे. बरी आहे. थोडीशी गणली, पण जातीच्या सौंदर्याला काही छान दिसतं. खरंच? आता काय खोटं बोलतोय मी? अच्छा, मग मी तुला वेगळ्या पद्धतीने समजावतो. इकडे बघ, इकडे बघ. वेगळ्या पद्धतीने समजाव. गप्पा बस. नाही, समजावतो ना. गप्पा बस. अगं मी चिडले तुझ्यावर. अगं मी समजावतो तुला. गप्पा बस. हे बघ, हे बघ, तू तू किती सुंदर आहेस. ऐक, गप्पा बस ना. थांब ना, तुला 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 सांगतो. अगं या ना, आपलं हे ये ना बेबी आत्या. बेबी आत्या, काय ग? काही नाही, मी सांगायला आले होते की देवेंद्रला भेटण्यात सध्या तरी मला काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे तुम्ही दोघं काही प्रयत्न करू नका. मला स्वतःहून जेव्हा वाटेल तेव्हा मी येईन तुम्हाला सांगायला. ओके, आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हे काय केलंस? हेअरस्टाईल केलीस? हो, नाही, जमली नाहीये ती. मी छोट्यांचा बघून म्हंटल जरा आपण पण. शरीरची हेअरस्टाईल मी करून दिली. तुला हवी असेल तर तुझीही करून देईन. खरंच? बेबी आता पण इतके छान हेअरस्टाईल तुम्हाला कशा काय जमतात? ब्युटी पार्लर होतं माझं स्वतःच. तू ये सकाळी, तुझी काहीतरी छान हेअरस्टाईल करून दे. गुड नाईट. गुड नाईट. दार लावून द्या रे. थँक्यू बेबी आत्या, खूप मस्त हेअरस्टाईल केली आहे. अगं थँक्यू काय, तुझे केस ना खूप शहाणे आहेत. जसे वळवावेत ना तसे वळतात. बेबी आत्या, हीच हेअरस्टाईल जर मला पार्लर मधून करून घ्यायची असेल तर खूप पैसे पडतील ना? हो अगं, जितकी साधी दिसते ना हेअरस्टाईल तितकीच ती करायला कठीण असते. म्हणून साध्या हेअरस्टाईलचे सुद्धा खूप जास्त पैसे घेतात पार्लरवाल्या. तुम्हाला पार्लरचं सगळं काम येतं? हो, म्हणजे तेव्हा सगळंच यायचं. आताही विसरले नसेल बहुतेक. पण बेबी आत्या, तुम्ही हे पार्लरचं काम किती वर्ष केलं? अगं बरीच वर्ष केलं. मी ऍडव्हान्स कोर्स केला होता, वेगवेगळ्या परीक्षा दिल्या होत्या. मला खूप आवडायचं ना हे काम करायला. पण ना लग्नानंतर देवेंद्रच्या मिळकतीचं काही धड नव्हतं. म्हणून मग आईच्या मदतीने मी हा व्यवसाय सुरू केला. आधी घरगुतीच होता, मग खूप छान चालायला लागला. आणि मग मी एक छोटीशी जागा घेतली भाड्याने. तुला माहितीये, माझ्या कामामुळे ना आमची चणचण खूप कमी झाली होती. देवेंद्रही खूप खुश होता. मी स्वतःच्या पायावर उभी आहे ना, यात त्याला कौतुक होतं. मला मदतही करायचा ग तो. पार्लरचं सामान आण, जागेकडे बघ, आर्थिक व्यवहार बघ, सगळं करायचा. अगं लग्नाच्या सीझन मध्ये तर माझा इतका गोंधळ उडायचा ना. पण तो स्वयंपाक करायचा आणि मला डबाही आणून द्यायचा. मग ह जाऊ दे. बेबी आत्या, असं अर्धवट काहीतरी सांगता मग उरलेल्या आठवणी मनात राहतात की नाही? त्यापेक्षा सांगा ना. जान्हवी, अडचणीत जगण्याची सवय नव्हती मला, हे खरं आहे. पण मुद्दा तो नव्हता. मला मुलाची ओढ लागली होती. बाळ हवं होतं मला. आई व्हायचं होतं.
देवेंद्रला संसार वाढवायची भीती वाटत होती. एक दिवशी आमच्यात खूप कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच्या पुरता टोकाचा निर्णय घेऊन मोकळा झाला. तो कधीच बाप होऊ शकणार नाही अशी तरतूद करून आला होता. पण मला आई व्हायचं होतं ना, त्याचं काय? माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. त्या क्षणी मी ते घर सोडून आईकडे आले आणि ते घर सुटलं आणि ते पार्लरही बंद झालं. पुन्हा कधीही सुरू न होण्यासाठी. जान्हवी, तेवढा तो काळ ना माझ्या आयुष्यातनं मला पुसून टाकावा असा वाटतो. तो देवेंद्रही नको आणि त्या पार्लरच्या आठवणीही नको. बेबी आत्या, पण ते तुमचं स्किल आहे आणि त्याचा उपयोग व्हावा असं कधीच नाही वाटलं तुम्हाला? कधी कधी वाटतं ना, पण उमेदच नाही राहिली का आता. पण तुला काहीही करून द्यायचं असेल ना तर मी नक्की करून देईन. तुला माहितीये का जान्हवी, माझ्यासारखं फेशियल कुणीच करणार नाही. काय ग? छान झाली आहे खूप. थँक्यू. आलेच. चला, तू निघतेस ना? हो, लगेच. हा, चला चला चला. आईला सॉलिड आहे. मस्त दिसतेस एकदम. झकास. अगं काय सुंदर दिसतेस तू. वा, म्हणजे ते हे काहीतरी वेगळं केलंयस ना तू. पण जे काही आहे ते छान दिसतंय. झालं. इतकं बोलायची काहीच गरज नाहीये. मला कळलंय तू नोटीस केलं. अगं माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. तुला माहित नाहीये बायकोचा धाक म्हणजे काय? काहीही आहे श्री. ए, खरंच जे काही केलंयस ते छान दिसतंय. हो ना. बेबी आत्यानी केली आहे हेअरस्टाईल. ए श्री, त्यांचं पार्लर वगैरे होतं हे तुम्हाला सांगितलंच नाहीस कधी? अगं ते खूप वर्षांपूर्वी, आणि मग तसा काही विषयही निघाला नाही, मग काही सांगितलंही नाही. हो, पण कसलं स्किल आहे हे. त्यांनी पुन्हा पार्लर काढायला हवं. कशाला? त्यावेळी तिला करणं भाग होतं म्हणून तिने केलं. हो, पण त्या रमायच्या त्यात. ओ, आईजी मला सांगायची सुद्धा की तिच्या पार्लर बाहेर म्हणे असं हे वेटिंग असायचं, जाम जोरात चालायचं. अरे म्हणूनच त्यांनी पुन्हा करावं ना. अगं पण आता काही तिला आर्थिक गरज नाहीये. श्री, काम फक्त पैशासाठी नाही, आनंदासाठी सुद्धा करावं. काम करत राहणं म्हणजे शोध असतो रे स्वतःचा. नवी माणसं भेटतात, नव्या गोष्टी कळतात. अगं पण तिला इच्छा नाहीये आता. म्हणजे इनफॅक्ट आईजी सुद्धा तिला म्हणाली होती, बट आय थिंक शी हॅज सम इमोशनल रिझन्स. पण जर काम करत राहिल्या तर त्यांना ब्रेक थ्रू मिळेल असं नाही का वाटत? पण जान्हवी, कामाबाबतीत आपण लोकांवर जबरदस्ती नाही ना करू शकत. अरे पण जबरदस्ती नाहीच करायची. अशी स्पेस निर्माण करायची जेणेकरून एखाद्याला ते काम करावंसं वाटेल. जान्हवी प्लीज. श्री, मी कुणालाही फोर्स करणार नाहीये, डोंट वरी. पण बेबी आता जर काम करत राहिल्या तर मला वाटतं त्या आनंदी राहतील. आणि त्या जर आनंदी राहिल्या तर तुला बरं वाटेल ना. बरं मला सांग, आणखी कुणाकुणाची काय काय स्किल्स आहेत या घरात आता, जी लपवून ठेवलीयस माझ्यापासून? आहेत ना? मोठी आहे. काय उकडतंय ग. यांना तर इतका त्रास होतोय ना उन्हाळ्याचा, म्हणजे नाही म्हटलं तरी सवय गेली असेल ना ग इथल्या हवामानाची. हो ग, वाळ्याचं सरबत प्यायला लाव त्यांना आणि गुलकंद सुद्धा देत जा. हा, प्यायला लाव म्हणजे ते काय लहान मुलं आहेत का? आपण आपलं सुचवायचं ग. अगं मग सुचव ना. मावशी, अय्या, अगो बाई, कसली काय गोड मस्त दिसते. दिसते.
वन अँड ओनली बेबी आत्या. ती वर्षाने गेली, ती गोड दिसतेस ना. खूपच गोड दिसते. थँक्यू. बरं सरू मावशी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? मी त्या स्थळाची माहिती काढली आहे. सरे, मला नंबर मिळालाय जो मी आता आईजीना देते, म्हणजे त्या फोन करून बोलतील. खरंच? अगदी खरं. अत्यानंद महाराजांचीच कृपा. आता काही बोलायला नको, सगळं आधी नीट होऊ दे. आता सगळं नीट होणार आहे. बरं आई, तुम्ही काय करताय? तू आज काहीही करणार नाहीयेस. तू आज सकाळी सकाळी सरूला इतकी मस्त बातमी दिली आहेस की आता तू काहीच करायचं नाहीस. बस, मी चहा देते तुला. आई, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचार ना मग. मोठी आई शिवणकाम करायच्या? हो, उत्तम. म्हणजे तिच्या इतके उत्तम ब्लाउजेस जगात कोणी शिवत नसेल. आणि ड्रेस सुद्धा खूप छान शिवायच्या. आत्ताच्या फॅशन डिझायनर आहेत ना, एकेकीच्या थोबाडीत मारली असती वहिनींनी. पण मग आता का नाही करत त्या? अमृत गेला ना, त्या दिवशी इंदूनी त्याच्यासाठी शिवलेले नवे कोरे कपडे घातले होते. इतके मस्त शिवले होते तिने, खूप गोड दिसत होता. आम्ही सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं त्याचं. आणि तो गेला. आणि मग इंदूच्या मनाने काय घेतलं कोणास ठाऊक. त्यानंतर तिने नाही म्हणजे नाही हात लावला मशीनला. आता कुठेतरी माळ्यावर पडलं असेल मशीन, नाही का ग सरे? हो ना. आई, पण खरं तर या दोन गोष्टींचा काहीच संबंध नाहीये. हो ग, हे आपल्याला कळू शकतं ना. पण जी व्यक्ती अशा प्रसंगातून जाते तिच्या डोक्यात विचित्र विचार चालतात. म्हणजे विचित्र तर्क लढवते ती व्यक्ती. इंदूचंही तसंच झालंय. आम्ही खूप प्रयत्न केला तिला सावरायचा. म्हणजे अगदी मानसोपचार तज्ञाकडे सुद्धा घेऊन गेलो, पण तिला या धक्क्यातून सावरायला खूप वेळ लागला. तेव्हापासून हे मशीन बंद पडलं, ते बंदच पडलं. आई, पण त्या जर शिवणकाम करत राहिल्या असत्या तर त्यांचा जीव रमला असता. हो ना, खरंय. आम्हीही तेच सांगायचा प्रयत्न करत होतो तिला, पण ती नाही म्हणजे नाहीच म्हणाली. एकदा तर म्हणायला लागली, ठेवून ठेवून गंज चढेल मशीनला, भंगारात टाकूया. म्हणाली, डोळ्यासमोर सुद्धा नकोय मला हे मशीन. आईनी थांबवलं म्हणून राहिलं मशीन घरात, नाही तर कधीच मोडीत काढलं असतं तिने. हो की नाही ग? पण हे आज का विचारतेस तू? आई, एखाद्याकडे जर इतकं छान कौशल्य असेल आणि ते असंच वाया जात असेल तर मला खूप वाईट वाटतं. म्हणजे आता बेबी आत्यांना बघा किंवा मोठ्या आई, किती छान कला आहेत या त्यांच्याकडच्या. त्यांचा उपयोग व्हायला हवा ना. तुम्ही मला मदत कराल? मदत? हो, करू की. पण म्हणजे काय करायचं? नाही, ते माहिती नाहीये मला आत्ता. म्हणजे विचार करावा लागेल. जानवी, लॉकर्सच्या रेंटच्या इंटिमेशनची लिस्ट मी काढलेली आहे बरं का. अरे वा, ती आज द्यायची होती? नाही, आज नव्हती द्यायची, उद्या द्यायची आहे. पण आज मला वेळ होता म्हणून मी काढून टाकली. काय? हो, आणि आता नवीन लॉकर्सचे जे ऍप्लिकेशन आहेत ना, त्यांची पण लिस्ट मी काढते. एक मिनिट, गीता, काय काय झालंय? अगं, तू कामाचा सपाटा लावलायस. म्हणजे तू कामाचा सपाटा लावलायस. मी अशीच आहे अगं. अगं, कसं आहे माहितीये का, काम असलं ना की ते करून टाकावं. म्हणजे आपली कामं संपली की आपण मोकळे. मोकळे म्हणजे कशासाठी? काही नाही ग, असंच कामं संपवली की बरं असतं ना. वाव, तुझ्यातला बदल आवडतोय मला. बदल? मी अशीच आहे. तू अशीच आहेस? हो. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू रोज असा कामाचा सपाटा लावत असतेस, रादर तू काम करत असतेस इथपासून. हो, बरोबर आहे. पण आज तू सरांसारखी का वागतेस माझ्याशी? हो, कारण सरांना तू जशी उत्तर देतेस तशी उत्तर तू आज मला देतेस म्हणून. म्हणजे? अगं, म्हणजे एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देत नाहीयेस तू. लवकर काम उरकून काय करायचंय असं विचारलं मी तुला, तर तू सांगतच नाहीयेस. हे, अरे बाप रे, कुणीतरी हसतय काय, लाजतय काय, गालातल्या गालात काय?
काय स्पेशल काय आज? कॉफी प्यायला बोलवलंय मनीषनी. काय सांगतेस? हो? कधी? आज दुपारी. दुपारी? पण तू तू दुपारी कशी जाणार? मी सरांकडून 3 वाजता जाण्याची परमिशन मागणार आहे. तुझ्या हिमतीला मी दादच देते. हे जे काही डेअरिंग आहे ना तुझ्यात गीता, आय मीन त्यांना बोलायला कारणच देत असतेस तू कमाल आहेस. अगं पण मी माझं काम संपवून जाणार आहे, मग त्यात सरांना काय प्रॉब्लेम असणार आहे? आणि मनीष सुद्धा त्याचं ऑफिस सोडूनच. तू प्लीज जिजूला काही सांगू नकोस, ओके? मला माहिती नाहीये मनीषनी काय सांगितलं ऑफिसमध्ये. बरं, नाही सांगणार. पण बाय द वे, तुझ्या जिजूला जर कळलं तरी तो काही म्हणणार नाही, कारण ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते अगं. सगळे जातात यातून. पण आमचं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. हो का? बरं, मग सगळ्यांच्या लीग मध्ये आलात ना की आपण बोलूया. नक्की. लाजतीये काय?